सोने चांदीच्या दरात आज पुन्हा वाढ झाली आहे। सोन्याच्या किमती 2500 रुपयांनी वाढल्यात, तर जीएसटीसह सोनं आता 1,34,400 रुपयांवर गेलंय। चांदीची किंमत 1,74,000 किलोनं विक्री होतीये। येत्या काळात सोनं 1.5 लाखांवर जाण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सोनं आणि चांदीने चांगला परतावा दिला। आपल्याकडे बी मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी सोनं आणि चांदीने दोघांनी चांगला परतावा दिल्यामुळे भरपूर परतावा दिला। त्याच्यामुळे आपल्या लोकांना सोनं चांदीवर पूर्वी विश्वास होता, आता जास्त विश्वास वाढला, म्हणून ते 15-20 दिवसापासून चांगली खरेदी करत आहेत। धनतेरस असो, दिवाळी असो, दसरा असो किंवा पाडवा असो, आपल्याकडे हे त्योहार सोनं घेऊन साजरे करतात। सर, आज आपण बघत आहोत गेल्या वर्षभरामध्ये सोन्याचे भाव जे आहे ते खूप पर्सेंटेजने वाढत आहेत। म्हणजे महिन्यापेक्षा आपण दिवसांवरच येऊ, प्रत्येक दिवसांनी दर तासांनी सोन्याचे भाव वाढत आहे। तर जसं आपल्याला दरवर्षी आपण सोन्याचं बजेट सोने खरेदी करताना हा वाढवत असतो, तर ह्यावर्षी कसं झालं आहे, आपल्याला ग्रॅम हे कमी करावं लागले, पण पैशांचा बजेट हा वाढवावा लागला आहे। तर हा फरक पडला आहे। आज लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तानिमित्त जळगावच्या बाजारामध्ये या ठिकाणी ग्राहकांनी सोनं खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केलेली आहे। आपण बघू शकतात की जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये या ठिकाणी ग्राहकांनी लक्ष्मी मातेच्या ज्या मूर्त्या आहेत, त्याचप्रमाणे चांदीची नाणी आहेत, सोन्याची नाणी आहेत, ती खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली आहे। जवळपास 52,000 रुपयाची भाववाढ यंदा ही सोन्यामध्ये मोठी झालेली आहे। कुठेतरी ग्राहकांचा बजेट हा कोलमडलेला दिसतो आहे। मात्र या ठिकाणी लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त आहे, थोडं का होईना आजचं घेतलेलं सोनं हे बरकत आणि शुभ मानलं जातं। त्यानिमित्त जळगावच्या बाजारात सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केलेली आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।